I see your shoulders, weighted down by armor. You don't need that protection. I will walk on glass, I will run 10,000 miles and more. I will give my eyes. If you lost your sight, I will run through fire. I will carry you through the heat. I will do it all again. If you needed me to. स्वर्गीय दिसणारे हे रस्ते आम्हाला घेऊन जातात आमच्या कर्मभूमीमध्ये, म्हणजेच आंब्याच्या बागेमध्ये. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. स्ट्रेट फ्रॉम आंब्याची बाग. आता आंबे झालेत. आता ही आंब्याच्या बागेत काय करते म्हणत असाल तर सांगते ते, आणि सोबत तुम्हाला टायटलचं एक्सप्लेनेशन पण देते. कोकणी गर्ल वर्सेस वाईल्ड वगैरे म्हणजे काही खास नाही आहे. बागेत साफसफाईची कामं चालू आहेत आणि म्हटलं तेचाच बघायला आले. पण ते साफसफाई करत असताना जे एक्सपिरियन्स असतात ते तो मॅन वर्सेस वाईल्डमधला बिअर ग्रिल्स नाही का, त्याच्यापेक्षा काही कमी नसतात. अचानक कुठला तरी साप येतो काय, किडे कीटक तर काय विचारायलाच नको, वाईल्ड फ्लॉवर्स आणि जंगल तर मागे बघत असाल. ही आंब्याची बाग आहे ॲक्च्युली. हां, पण म्हणजे ते शोधायला लागतं आहे झाडं. तर मी माझा आंब्याचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल, मी बोलले होते की एखादा पावसाळा वगैरे झाला की साफसफाई चालू होते. तर तेच पाऊस आत्ता जोरदार पडून गेलेला, आत्ताही आहे, आज कृपा आहे त्याची, कमी आहे तर मग तो पडून गेल्यावर जंगल म्हणजे बाग म्हणजे पूर्ण जंगल होतं आणि म्हणूनच आता ती साफसफाई चाललेली आहे. सकाळी 7:30ला घरातून बाहेर पडून माणसांना आडगावातून घेऊन आम्ही आमच्या बागेमध्ये येतो, जिथे रान वाढलंय. खूप साऱ्या वेली, झुडपं आणि बरंच काही डोकं वर काढून आहेत. अवघ्या 1.5 महिन्यांपूर्वी इथे सुकलेलं गवत पाहून कंटाळलेल्या डोळ्यांसाठी हा हिरवागार कायापालट खरंच नेहमीच चकित करणारा असतो. आल्या आल्या कामाला सुरुवात लगेच होते. मगाशीच आम्ही अर्ध्या माणसांना इथे बागेत सोडून गेलो होतो, त्यामुळे आत्ता निदान चालण्यापुरती तरी पायवाट आपल्याला दिसते. तर ती अर्धी माणसं एका बाजूने बाग साफ करत पार वरपर्यंत गेलेली असतात आणि आता मी निघते त्यांच्याकडेच. फुल ऑन ट्रेकिंग आहे हे. तर पहिल्यांदाच आले मी ह्या बागेत. माझी दरमजल चालू असतानाच मोठ्या पावसाची चिन्ह दिसल्यामुळे माझा मध्येच हॉल्ट पडतो. तिथे दिसतोय मला पाऊस, भयानक मोठा येणार आहे. 12 वाजले दुपारचे. काळोख बघा, काळोख. म्हटलं भिजण्यापेक्षा आधीच तयार होऊया. पूर्ण जंगलामध्ये रूपांतरित झालेली ही बाग पक्ष्यांच्या आवाजाने नेहमीच गजबजलेली असते आणि त्यांचा आवाज ऐकत पावसाच्या सरीची वाट बघत माझा हा हॉल्ट अजून जरा लांबतो. बागेतली ही दुनिया म्हणजे एक प्रकारची भव्य इकोसिस्टीम आहे. फुलपाखरांपासून एखाद्या मोठ्या प्राण्यापर्यंत इथे प्रत्येकाच्या जागा ठरल्या आहेत. बाकी गर्दी आणि गोंगाटाची ठिकाणं वर्ज्य असलेली ही सारी इथे खेळत बागडत असतात. म्हटलं ना, असं पूर्ण थ्रिल असतं. लास्ट टाइम तर केवढा मोठा अजगर होता. व्हिडिओ मला शोधावा लागेल, बाबांनी काढला होता. भयानक मोठा होता तो अजगर. आणि बाकी साप भरपूरच असतात, मण्यार वगैरे तर काही विचारायला नको. आणि बाकी पण असेच बारीक सारीक किडे. आता एकीकडे पक्षी होता, त्याच्या तोंडात होता एक किडा असा एवढा मोठा. आणि भारी असतं, म्हणजे भारी वाटतं हे बघताना. होतं काय की साफसफाईमुळे किड्यांच्या डोक्यावरचं छप्पर जातं आणि त्यामुळे पक्ष्यांची चंगळ होते. मगाचा जो व्ह्यू होता ना, आता दाखवते, सगळा धुरकट दिसतो. बाबा आणि वरच्या बाजूला काम करतायत, तिकडेच जात होते मी, पण खूपच जोराचा पाऊस आला आणि पूर्ण निसरडी आहे पायवाट. त्यामुळे म्हटलं जरा थांबूया. आय थिंक सर पडेल आणि जाईल, होप सो. नाही पडला तर काही इलाज नाही आहे, मग पावसात भिजतच जावं लागणार आहे.
जोराचा आलाय पाऊस. झाडाखाली थांबले मी, पण उपयोग नाही आहे काय त्याचा फारसा. भरपूर आहे, भरपूर आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासोबत आलेली पावसाची मोठी सर ओसरल्यावर बाग सर करण्यासाठी मी पुढे कूच करते. पाऊस थांबलाय तर हे काढायला काही हरकत नाही असं वाटतं मला. साफ करून जे झालंय गवत ते असे ढिगारे करून ठेवलेत ठिकठिकाणी. आता आम्ही ज्या काकी वगैरे आल्यात त्यांना जे घेऊन आलोय आम्ही, त्या आता हा टाळा सगळा आहे तो ह्या झाडाची जी मुदा आहेत त्याच्यात टाकणार. शिवाय हा जो पालापाचोळा दिसतोय तो सुद्धा त्यामध्ये जाईल. आणि असं म्हणजे तीच टाळ माती आणि त्याच्यासोबत खतं टाकली जातात. आज खतं टाकायचा प्रोग्राम आहे की नाही माहीत नाही. नेहमीचं गवत आता डोळ्यांसाठी सरावलेलं असतं आणि ते अस्ताव्यस्त फोफावलेलं असतानाच पायाखाली अचानक वेगळा रंग आल्याने माझी पावलं आपसुकच पुन्हा थांबतात. हे एक जंगली मशरूम आहे. कॉलेजमध्ये असताना मशरूम्सवर केलेल्या एका प्रोजेक्टमुळे ही मशरूम्स म्हणजे माझ्यासाठी नेहमीच इंटरेस्टिंग विषय राहिलेली आहेत. आधी तर पॉपकॉर्नच्या बांबूसारखं वाटणारं काहीतरी मशरूम आहे हे माझ्या उशिरा लक्षात आलं. ह्यातली अनेक विषारीही असतात हे त्याहूनही जास्त उशिरा लक्षात आलं. त्यामुळे त्याला तिथेच सोडत मी पुढे निघाले. माझं टार्गेट तिकडे बसलंय, दिसत पण नाहीये. बाबा, हा हात दाखवा. ते बघा, अजून मला एवढं जायचंय. एक भलं मोठं ट्रेकिंग होतं हे. जंगल आणि उतरणीच्या घसरड्या रस्त्यावरून तोल सांभाळत इथे वरपर्यंत येणं म्हणजे हश. पण हा नजारा म्हणजे खरंच ठरवून एखादा ट्रेक करायला आपण जातो तसंच होतं हे सारं काही. पण इथे वेगळं काही असेल तर ते म्हणजे हे सुरू असणारं काम. जिथे मला फक्त सरळ चालत यायला अवघड गेलं होतं तिथे हे काम आता वर्षभर असं सुरू राहणार होतं. आत्ता बागेची साफसफाई, त्याच्यानंतर अजून 2 वेळा ही साफसफाई होईल, मग फवारण्या सुरू होतील आणि मग काय आंबे लागल्यावर तर ती कामं थांबणारी नाहीतच. हे सगळे ही कामं नेहमीच लीलया करतात. जिथे मला अर्धा तास चढायला तरी लागतो, अर्धा तास उतरायला लागतो, तो वेळ म्हणजे ह्यांच्यासाठी 10 मिनिटाचं काम होतं. त्यामुळे प्रॅक्टिस मेक्स मॅन्स परफेक्ट ह्याचं हे एक धडधडीत उदाहरण. आणि काय म्हणणार. तर तण रान सगळं बाजूला झाल्यामुळे झाडं आता मोकळा श्वास घ्यायला मोकळी होती. तर हे आहेत काटलं किंवा करटुलं. माझ्या रानभाज्यांच्या ब्लॉगमध्ये जी मिस झाली होती किंवा जिचा आपण शोध घेत होतो ती इथे जिथे तिथे पसरलेली होती. त्यांना न्याहाळता न्याहाळता माझ्या लक्षात आलं इथे सगळ्यात वरच्या टोकाला तर वेगळेच जीव इथून तिथून बागडतायत. बस माझा बाकी पुढचा वेळ त्यांना शोधण्यात पाहण्यात निघून गेला. Like butterflies in water, can't keep moving forward. I see your shoulders, weighted down by armor. You don't need that protection. I would walk on glass, I would run 10,000 miles and more in my eyes. If you lost your sight, I will run through fire. I will carry you through the heat. I will do it all again. आणि मग सगळ्यात मोठा पडाव म्हणजे खाली उतरण्याचा. तर त्यासाठी माझी शर्त सुरू झाली. सही सलामत खाली तर आले, पण येता येता खूप मोठा पाऊस आला आणि मग तोपर्यंत हे सगळे चहा करायसाठी थांबले होते. म्हणजे टी ब्रेक होता छोटासा आणि नंतर पुन्हा काम चालू झालंय. पाऊस पडतोच आहे अधूनमधून, तर सगळ्यांनी ती इरली घेतली आहेत. आता इरली आधी
नारळाची असायची, म्हणजे नारळाची झावळं जी असायची त्याच्या पात्यांची विणायची लोक. आता प्लास्टिकची आली आहेत, पण आता कोणी ते नाही करत. पण मी लहानपणी ती पाहिली होती. पण मग तेच ते घेऊन काम पुन्हा सुरू झालेलं आहे. अकरा वाजता एका लहानशा टी ब्रेक नंतर सगळे पुन्हा कामाला लागले आणि आता जेवणाची वेळ होईपर्यंत ते काम थांबणार नव्हतं. पण मला काहीतरी वेगळीच गोष्ट खुणावत होती. हा मागे वहाळ आहे माझ्या, आणि किंवा पर्या पण म्हणतात इकडे त्याला, पर्या किंवा वहाळ. वरनं कुठनं तरी पाणी आहे ते सगळं वाहत येते. आता फार खळाळता नाही आहे, त्यामुळे ना पाणी अगदी असं नितळ आहे, नितळ आणि क्रिस्टल क्लिअर आहे एकदम. त्या वहाळात जायचं आहे मला. आत्ता जी काही मी ट्रेकिंग केली आहे ना, त्यावरून माझा कॉन्फिडन्स वाढला आहे. सो वाटते मला वाट आहे अशी, बघू द्या जाऊन. दुथडी भरून वाहणारे हे वहाळ म्हणजे इथल्या पावसाचा एक संगीतमय पुरावा. नितळ थंडगार पाणी खुळखुळ्याचा आवाज करत 2 महिने सतत वाहत असतं. तरी हा खूपच लहान आहे, नाहीतर पाऊस एवढा प्रचंड असतो की मोठ्या पात्रातल्या ह्या पाण्याला पुराचं रूप यायला वेळ लागत नाही. कसलं भारी वाटतंय मला. फर्स्ट हाफ झाला आहे आणि जेवायला आज आम्ही डबा नाही आणला आहे. जनरली बाबा डबा घेऊन येतात, पण आज डबा नाही आणला आहे. आज आम्ही दादाकडे जेवायला जाणार आहोत आणि बाकी सगळे इकडे ते डबा घेऊन येतात त्यांचा. पण त्याआधी मला मिळाले हे. काय झालं, आम्ही त्या माणसांना आणायला गेलेलो ना, तर त्यांच्यासाठी खाऊ घ्यायचा होता आणि तिकडे मला हे दिसलं. माहिती आहे का काय आहे हे? खवावडी आहे. ही आता शहरात नाही मिळत. हां, लहान असताना प्रचंड आवडायची मला ती. ह्याहून जरा लहान साईज असायची आहे, घेतली आहेत मी त्या प्रमाणात, दिस वन. तर मग त्यांना खाऊ घ्यायला आम्ही थांबलो होतो, तिकडे आम्हाला ही मिळाली खवावडी, पेपरमिंट, लिमलेटच्या गोळ्या, श्रीखंडाच्या गोळ्या, संत्र्याच्या गोळ्या. ते सगळं हल्ली आता बाहेर नाही मिळत कुठे, तिकडेच फक्त गावामध्ये ते दुकानातच. मग दिसलं तर मग मी मिस नाही करत. पेपरमिंटच्या गोळ्या पण होत्या, मला त्याही आवडतात प्रचंड. श्रीखंडाच्या गोळ्या थोड्या सुसो आवडतात, पण पेपरमिंटच्या आवडतात प्रचंड. तुम्हाला कुठल्या आवडतात, श्रीखंड की पेपरमिंट? कमेंट करा मला नक्की. जेवायला होती आंबाडीची भाजी. ही सुद्धा पावसाळ्यातच आढळणारी एक रानभाजी आहे. आंबट असते, त्यामुळे भरपूर डाळ, शेंगदाणे असं घालून त्याचा आंबटपणा कमी करतात आणि चवीला अप्रतिम. जेवण झालंय, थोडी विश्रांती झाली आहे आणि कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. आता काय मी फार वर नाही जाणार आहे, इथेच खाली ते सगळं काम करतायत तिकडे, तिथपर्यंतच. मातीच्या ह्या चरांमध्ये झाडांसाठी खत टाकलं जातं. पाऊस जास्त असल्याने ते आता वाहून जाईल म्हणून आत्ता नाही टाकत आहोत. हा दिसतोय का, हा जो पाला आहे
मग अशी जे आपण गड्डे बघितले होते ते सगळे असे झाडांच्या भोवती वाटोळे करून लावलेले आहेत. सकाळी काही जे दिसतही नव्हतं इकडे, ती अशा प्रकारे बाग साफ झालेली आहे. अजून 2-1 वेळा तरी साफसफाई होईल, पण ते सगळे टाळा आणि पाचोळा हा राऊंड करून त्या झाडांभोवती टाकलेला आहे. आणि ही साफसफाई भर पावसातून करण्याचं मुख्य कारण म्हणजे हे वाढलेल्या वेली ह्या झाडांच्या आधाराने मोठ्या होतात आणि त्यांच्या टेंड्रिल्सचे हे फास असे पानांभोवती किंवा खोडाभोवती विळखा घालून राहतात. आपल्या बोटाला रब्बर गुंडाळण्याचा प्रयोग तर सगळ्यांनीच केला असेल. त्यानंतर आपलं रक्त कसं साखळतं, तसंच झाडाच्या बाबतीतही होतं. आणि झाड वाढलंच नाही तर आंबे लागणार कसे, म्हणून ही वेळीच घेतलेली काळजी. अशा प्रकारे ही बाग साफ झालेली आहे. हा शेवटचा एक टी ब्रेक आणि संध्याकाळी 6 वाजता सगळ्यांची सुट्टी. त्यांना परत घरी सोडायला आता आम्ही निघालोय. घरी जाईपर्यंत काळोख नक्कीच होणार. तर असा होता हा आजचा माझा दिवस. तुम्हाला व्हिडिओमधलं सगळ्यात जास्त काय आवडलं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.